या सभेकडे आपलं लक्ष असेल. तुर्तास पुढची बातमी पाहूयात. उद्योगपती राज कुंद्रा यांची 100 कोटींची मालमत्ता ईडी कडून जप्त करण्यात आलेली आहे. पीएमएलए अंतर्गत ईडीची कारवाई झालेली आहे. जुहूमधल्या शिल्पा शेट्टी यांच्या नावावरील फ्लॅट आणि पुण्यातला बंगला जप्त करण्यात आलेला आहे. तर उद्योगपती राज कुंद्रा यांची 100 कोटींची मालमत्ता ईडीने आता जप्त केलेली आहे. पीएमएलए या कायद्याच्या अंतर्गत ईडीने ही कारवाई केलेली आहे. जुहूमध्ये शिल्पा शेट्टी यांच्या नावावरती फ्लॅट होता, पुण्यामध्ये सुद्धा एक बंगला होता. या दोन्ही मालमत्ता आता जप्त करण्यात आलेल्या आहेत. सूरज ओझा आपले प्रतिनिधी. सूरज सावंत आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील. सूरज, नक्कीच आपण पाहतोय की ईडीने मोठी कारवाई केलेली आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचा नवरा राज कुंद्रा यांच्या विरोधात ही कारवाई म्हणावी लागेल आणि जुहूमधील शिल्पा शेट्टी यांच्या नावा असलेलं फ्लॅट हे ईडीने आता जप्त केलेलं आहे. मनी लॉन्ड्रिंग अंतर्गत ही संपूर्ण कारवाई करण्यात आली असून जवळपास 97 कोटी 79 लाखांची ही मालमत्ता ईडीने आतापर्यंत जप्त केलेली आहे. मुंबईतलीच नाही तर पुण्यातला जो बंगला आहे त्याचबरोबर इक्विटी शेअर्स आहेत हे देखील जप्त केलेले आहेत. राज कुंद्रा यांच्याशी संबंधित असलेल्या कंपनीने लोकांना गुंतवणुकीच्या बदल्यात 10% परतावा दर महिन्याला देण्याचा आमिष दाखवून बिटकॉइनचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर आणि या संदर्भात ईडीने झालेली आहे. या संदर्भात राज कुंद्रा यांची चौकशी देखील करण्यात आली होती आणि त्यानंतर आता ज्यावेळी माहिती आणि पुरावे समोर आल्यानंतर आता ईडीने ही मोठी कारवाई केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. या बिटकॉइन प्रकरणात फायदा करून घेऊन राज कुंद्रा यांच्याकडून जवळपास 150 कोटी त्यांना यातून फायदा झाला असल्याचं देखील ईडीने स्पष्टपणे म्हटलेलं आहे. त्यामुळे आता यापुढे आता ईडी आणखी काय कारवाई करते ते पाहणं खूप महत्त्वाचं आहे. सूरज, धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.